नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण शिकणार आहोत -4 चा फॉर्म्युला, नेगेटिव्ह कॉम्पोनंट्सच्या बिग फ्रेंड्सचा -4 चा फॉर्म्युला। मागील सर्व व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेगेटिव्ह कॉम्पोनंट्सचं -9 पासून ते -5 पर्यंतचे सर्व फॉर्म्युले शिकवले होते। नक्की तुम्ही घरी प्रॅक्टिस केली असेल या सर्व फॉर्म्युलाची। आजचा आपला फॉर्म्युला आहे -4 चा। -4 चा जो फॉर्म्युला आहे, जसं मी इथे बेस घेतलेला आहे 10, जे मी प्रत्येक क्वेश्चन मध्ये बेस 10 घेते। इथे बिग फ्रेंड्सचा बेस हा 10च येतो। इथे 10 मधून जर मी 4 मायनस केले, 10 मधून 4 मायनस केले तर आपला आन्सर काय येतं 6, बरोबर। तर 6 हा त्याचा बिग फ्रेंड आहे, म्हणजे 4 चा बिग फ्रेंड आहे 6। पॉझिटिव्ह कॉम्पोनंट्स असतील की निगेटिव्ह कॉम्पोनंट्स असतील, दोन्हीमध्ये 4 चा बिग फ्रेंड हा 6च येईल। तिथं फक्त साइनचे चेंजेस होतात। साइन चेंज झाल्यामुळे तिथं कॅल्क्युलेशन मध्ये ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचे कॅल्क्युलेशन चेंजेस होतात। आता इथे आजचा जो फॉर्म्युला आहे -4 चा फॉर्म्युला, -4 चा फॉर्म्युला आहे -4 इज इक्वल्स टू -10 and +6, -10 +6। आपल्या ह्याला हे व्हिज्युअलायझेशन साठी खूप उपयुक्त आहे। कॅल्क्युलेशन करताना -10, तर -10 साठी लेफ्ट हँडचा युनिट फिंगर घेणार आपण थंब फिंगरने। तर इथे थंब फिंगर मायनस केले आणि +6 चा राईट हँडचा इंडेक्स फिंगर जो आहे तो आहे आपला 5 साठी। तर इथे 5 ऍड करणार आणि थंब फिंगरने 1 ऍड करणार। ओके, म्हणजे याचा फॉर्म्युला येतो -10 +6। ओके, समजलं असेल नक्की तुम्हाला। आता आपण काही क्वेश्चन्सच्या थ्रू हे सॉल्व्ह करूया। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून जे पण मी रोज व्हिडिओ अपलोड करते त्याचं लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। चला तर मग आपण पाहूया हे कॅल्क्युलेशन कशा प्रकारे केलं जातं। फर्स्ट इथं क्वेश्चन घेतलाय मी 8 + 7 + 5 - 4। फर्स्ट 8 हे 8 + 7 +7 साठी फॉर्म्युला यूज होईल पॉझिटिव्ह कॉम्पोनंटचा। +7 चा फॉर्म्युला आहे +10 - 3। नेक्स्ट आहे +5 करायचे, तर त्याच्यासाठी सुद्धा फॉर्म्युला यूज होतो +10 - 5। नेक्स्ट -4, जो आजचा फॉर्म्युला आहे -4 चा फॉर्म्युला आहे -10 and +6। समजलं, -10 +6, तर आपला आन्सर काय येतं 16। आता याच्या पुढे सर्व क्वेश्चन्स मध्ये मी मागचे सर्व पॉझिटिव्ह कॉम्पोनंटचे सुद्धा तुमची रिव्हिजन करवणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा, जेणेकरून तुमची मागची चांगली योग्य प्रकारे रिव्हिजन होऊन जाईल। नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 + 5 - 4 + 7। फर्स्ट हे 7 + 5 साठी इथे युनिट बिट्स नाहीयेत, आपण फॉर्म्युला यूज करणार +10 - 5। नेक्स्ट आहे -4, जो आजचा फॉर्म्युला आहे -4 चा फॉर्म्युला आहे आपला -10 + 6। नेक्स्ट +7, तर +7 चा फॉर्म्युला आहे +10 and -3। ओके, आपला आन्सर येतं 15। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 4 + 6 + 3 - 4। 4 + 6 चा फॉर्म्युला आहे +10 - 4। 6 इथे युनिट बिट्स नाहीयेत, आपण फॉर्म्युला यूज करणार। नेक्स्ट +3, +3 साठी युनिट बिट्स आहेत, तर +3 डायरेक्टली होईल। -4 चा फॉर्म्युला काय आपला -10 + 6। ओके, जो आजचा फॉर्म्युला आहे -10 + 6, तर आपला आन्सर येतं 9। नेक्स्ट क्वेश्चन आहे 9 + 7 - 5 - 4। फर्स्ट हे 9 + 7 चा फॉर्म्युला आहे +10 - 3, +7 झाले। नेक्स्ट -5, तर हे -5। नेक्स्ट आहे -4, जो आजचा आपला फॉर्म्युला आहे -4 चा फॉर्म्युला आहे -10 + 6। ओके, तर आपला आन्सर येतं 7। नेक्स्ट क्वेश्चन आहे 9 + 4 + 8 - 4। हे 9 + 4 चा फॉर्म्युला आहे +10 and -6। आता हे ऑपोजिट आहे। +4 चा -4 चा फॉर्म्युला बिग फ्रेंड्स तेच येतात, फक्त मायनस मध्ये -10 करायचे आणि प्लस मध्ये +10 करायचे, वेगळं काहीच नाहीये याच्यामध्ये।
मायनस असेल तर लेस 10 करा आणि प्लस असेल तर ऍड 10 करा. ओके. नेक्स्ट आहे +8. +8 चा फॉर्म्युला आहे आपला +10 -2. नेक्स्ट -4. -4 चा फॉर्म्युला आहे -10 +6. ओके. तर आपला आन्सर येतं 17. आहे की नाही? हे खूप इझी. जर तुम्ही सराव केला तर तुम्हाला खूपच इझी वाटेल हे. त्याच्यासाठी सरावाची खूपच आवश्यकता आहे. प्रॅक्टिस केली तर तेवढं योग्यरित्या तुम्हाला करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे 9 + 3 -4 -8. फर्स्ट हे 9 + 3. +3 चा फॉर्म्युला आहे +10 -7. +10 -7. नेक्स्ट आहे -4. -4 चा फॉर्म्युला आहे -10 +6. नेक्स्ट आहे -8. आता -8 साठी इथं फॉर्म्युला यूज करायची गरज नाही आपल्याला. आपण इथे युनिट बिट्स अवेलेबल आहेत ते डायरेक्टली याला मायनस करायचे. तर हे झाले मायनस. आपला आन्सर येतं 0. जेव्हा कधी युनिट बिट्स अवेलेबल असतील तेवढ्या नंबरचे तर तिथं फॉर्म्युला यूज करायची काहीच गरज नसते. डायरेक्टली आपण सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन करू शकतो जर युनिट बिट्स अवेलेबल असतील तर, जसं या क्वेश्चन मध्ये केले. ओके. अशा प्रकारे आज आपला -4 चा फॉर्म्युला पूर्ण कंप्लीट झालेला आहे नेगेटिव्ह कॉम्पोनंट्सचा. नक्की तुम्हाला समजलं असेल. घरी सुद्धा प्लीज प्रॅक्टिस करा. या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अबॅकस घरी बसूनही शिकू शकता तुम्ही. त्याचबरोबर 5 मे पासून आपले ऑनलाईन आणि ऑफलाईन अबॅकस क्लासेस चालू होत आहेत. अबॅकस आणि वैदिक मॅथ्सचे क्लासेस. जर तुम्हाला कोणाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर नक्की कमेंट करा. तुम्हाला त्या कमेंटचं उत्तर दिलं जाईल. त्यात तुम्हाला पूर्ण डिटेल्स पाठवले जातील. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. चला तर मग उद्या आपण -3 चा फॉर्म्युला पाहूया कशा प्रकारे कॅल्क्युलेट केले जातं. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.